हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सर्व? मजेत ना? तर स्वागत करते तुमचं अजून एक आपल्या नवीन व्लॉग व्हिडिओमध्ये. तसंच आपल्या चॅनलमध्ये सुद्धा, ज्याचं नाव आहे पूजा वातर व्लॉग. तर आज बऱ्याच दिवसानंतर आपली भेट होती आणि तुम्ही मला पण बऱ्याच दिवसानंतर पाहत असाल. का तर आपले व्हिडिओज आले नाहीत. तरी 1.5-2 महिने झाले असतील आपले व्हिडिओ आले नाहीत. तर म्हटलं की चला तुमच्यासोबत शेअर करूयात की इतके दिवस आपले व्हिडिओ का आले नाही, की मला यूट्यूबच बंद करायचं आहे. तर जे काही रिझन असं म्हटलं तर तुमच्यासोबत शेअर करू. का तर या अगोदर आपल्या व्हिडिओ अचानकच मध्येच म्हणजे स्टॉप झाल्या व्हिडिओ येण्याचं, आणि मी कम्युनिटी पोस्ट वगैरे काहीच तुमच्यासोबत शेअर नाही केलं की हा इथून पुढे माझे व्हिडिओ येणार आहेत किंवा मी ह्याच्यानंतर यूट्यूब बंद करणार आहे, असं कोणतंच मी तुमच्यासोबत काही शेअर नव्हतं केलं. तर म्हटलं चला आता बरेच दिवस झालेत, आणि त्या दिवशी असंच म्हणजे चॅनलकडे पाहिलं एकदा, थोडंसं ऑब्झर्वेशन केलं कोणत्या कोणत्या व्हिडिओ मी बनवल्यात, काय काय मी व्हिडिओसाठी काय काय प्रयत्न केले होते ते सगळं मी एकदा पाहिलं. म्हणजे असंच पाहत होते यूट्यूब, तर त्या अकाउंटकडे गेले ना, तर मी इतके दिवस माझं अकाउंट पण चेक नव्हतं केलं. आणि बऱ्याचशा पण फ्रेंड्समधून वगैरे पण मेसेजेस वगैरे येत राहतात की आता व्हिडिओ नाही बनवत का, व्हिडिओ बनवत जा, छान बनवती, चांगला रिस्पॉन्स पण भेटतो तुला, तर बनवत जा. तर त्यामुळं पण मग असं वाटत होतं की मग त्यामुळं मी एकदा चॅनल चेक केला की सबस्क्रायबर वगैरे कमी झाले की काय, मग असं चेक करत होते. तर म्हटलं की इतकी सगळी आपण मेहनत केली इतके दिवस, तर मग आता का स्टॉप करायचं आहे. आणि मी याच्या अगोदर एक व्हिडिओ टाकला होता, तेव्हा पण माझं थोडंसं मोरल असं डाऊन झालं होतं. का तर व्हिडिओ एखादी जर व्हिडिओ जर बनवायची म्हटलं तर म्हणजे त्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. म्हणजे प्रयत्नच नाही फक्त, प्रयत्न तर करावे लागतात, पण ती व्हिडिओ बनवण्यासाठी खूप काही करावं लागतं आपल्याला. त्यासाठी म्हणजे खूप टाईम जातो. टायमाचं तर त्याच्यात म्हणजे काहीच इन्क्लूड नाही, पण तरी पण म्हणजे असा बराचसा टाईम जातो आपला, की एरवी आपण तेव्हा तर आपलं जातोच, असा टाईमपास होतच राहतो. तर म्हटलं की चला, तर आता बरेच दिवस झाले तुमच्यासोबत पण शेअर करू की मी यूट्यूब इथून पुढे कंटिन्यू करणार आहे की नाही, की बंदच करणार आहे. तर असं आहे की म्हणजे आता व्हिडिओ जर बनवायचे म्हटलं की तुम्हाला माहिती आहे, तर आता श्रीषामुळं थोडंसं हे होतं आहे. म्हणजे आता ती पहिल्यापासून म्हणजे पहिलं तरी जास्त तर झोपायची वगैरे, तर आता तिची झोप वगैरे सगळी कमी झाली, आणि तिच्या खाण्यापिण्याकडे थोडंसं लक्ष द्यावं लागतं. खाणं पिणं ते तर दिवसभर आमचं चालूच राहतं, म्हणजे बनवायचं म्हणजे असं टायमाला. त्यामुळं मग बराचसा टाईम पण जातो त्याच्यात. तिचं खाणं वगैरे ते सगळं होईपर्यंत आमचे अर्धा पाऊण तास जातात. म्हणजे तिचं जेवण म्हणजे आपलं म्हणजे आता तुम्हाला तर लहान मुलांचं माहिती आहे, बऱ्याच ताई तर म्हणजे माझ्या एजपेक्षा पण जास्त एजच्या आहेत, तर त्या पण माझे व्हिडिओ पाहतात. तर तुम्ही म्हणजे तुम्हाला तर चांगला अनुभव आहे, आणि माझं कसं आता फर्स्ट टाईम आहे, त्याच्यामुळं मग या सगळ्या गोष्टींकडे असं वाटतं की म्हणजे मलाच हे सगळ्या गोष्टी पाहिजे. आता तुम्हाला माहिती आहे की आमच्या घरात जास्त कोणी मोठं कोणी नाही आहे, म्हणजे लेडीजमध्ये तरी. तर बाकीचे आहेत तर ते सगळे म्हणजे सांभाळू लागतात वगैरे, ते सगळं होतं, पण मग खाण्यापिण्याचं म्हणा, तिचं झोपेचं म्हणा, तर मग त्या सगळ्याकडे मला लक्ष द्यावं लागतं. मग त्यामुळं म्हणजे असं म्हणजे काय म्हणतात, तर व्हिडिओला इतका टाईम देता येत नाही. आणि पहिलं कसं होतं, मी एकटी असल्यामुळं वाटेल तिथं आपण शूट घेऊ शकतो, वाटेल तिथं आपण जेव्हा म्हटलं तरी लगेच कॅमेरा ऑन केला आणि व्हिडिओ लगेच काढला तर व्हायचं. पण आता तसं नाही होत. त्याच्यामुळं मग म्हटलं की थोडासा आपण गॅप घ्यावा, असा विचार चालला होता माझा. आणि तसं पाहायला गेलं तर अकाउंटमध्ये म्हणजे अकाउंट म्हणते ते चॅनलमध्ये, तर एवढी काही ग्रोथ पण जाणवली नाही. कारण की स्टार्टिंगला जसा रिस्पॉन्स होता, त्याच्यानंतर बऱ्यापैकी माझ्या डिलिव्हरीच्या वेळेस कमी झाला होता, तर तसाच रिस्पॉन्स होता मागे पण. पण तरी पण म्हटलं तेव्हा पण मी असंच नाही का चॅनलकडे पाहून मी स्वतःलाच मोटिवेट केलं होतं की चला सध्या थोडेसे कमी आहेत, की लगेचच आपल्याला काय म्हणतात की एवढी रीच नाही भेटणार चॅनलला, पण प्रयत्न करता करता ते आपले सबस्क्रायबर वगैरे वाढत जातात. पण तेव्हा पण मी असंच थोडंसं समजून घेतलं होतं. पण तसं नंतरून असं झालं की त्या अगोदरही तसंच झालं. म्हणजे व्ह्यूज वगैरे काही एवढे खास नव्हते आले, किंवा कमेंट पण जास्त काही येत नाहीत आपल्या चॅनलवरती. आणि मग असं वाटायचं का मी उगाचच जास्त तर म्हणजे लोड तर नाही घेते या व्हिडिओचा, तर बाकीचे जसं निवांत राहतं तसं आपण पण राहूयात. कारण की काही एवढं हे नाही आहे की मी यूट्यूबमध्ये व्हिडिओ बनवल्याच पाहिजे, किंवा यूट्यूब मी चालवलंच पाहिजे, की माझं पूर्ण घर त्याच्यावरती चालतंय, असं काही नाही आहे.
तर त्यामुळं मग थोडं म्हटलं की चला निवांत राहूयात. आता काय होतं की यूट्यूबला जर व्हिडिओ जर म्हणजे बनवायचा जर म्हटलं ना, तर आदल्या दिवशी का होईना आपल्या संध्याकाळी थोडीफार झोपच लागत नाही. इतकं म्हणजे थोडंसं विचार असतात की आता आपल्याला शूट घ्यायचं आहे आणि त्यात काय काय दाखवता येईल किंवा कुठे कुठे शूट घ्यायचं आहे, टाईम मॅनेज करावा लागतो. जर शूट येतात असेल तर सगळ्या गोष्टी म्हणजे टाईम मॅनेज करावा लागतो. म्हणजे घरच्यांचं म्हणजे जेवण वगैरे सगळं टायमात होऊन माझं सगळं आवरून प्लस श्रीषाचं पण सगळं टाईम टू टाईम जेवणाचं ते सगळं पाहून मग मला एवढ्या सगळ्या गोष्टी त्या अगोदर त्या 3 गोष्टी अगोदर आणि त्यानंतर मग ते व्हिडिओ पण त्याच्यातच कंटिन्यू करायचा त्या टायमिंगमध्येच. त्यामुळे बरेचसे क्लिप कधी कधी घ्यायचे पण विसरून जाते किंवा घ्यायचे असतात पण त्याचा टाईम नाही पुरत. आणि अशा काही गोष्टी होतात आणि त्याच्यामध्ये माझी इतकी धावपळ होते ना, म्हणजे कसं की सगळ्या गोष्टी मला एकदम म्हणजे घाईघाईतच कराव्या लागतात. तर त्यामुळे जेवण म्हणा किंवा दुपारचं म्हणजे एडिटिंग वगैरे करायचीच आहे, दुपारचं झोप नाही ना, संध्याकाळी पण एरवी झोप नाहीत का आता उद्या टाकायचं काय असा एक प्रश्न राहतो. आणि यूट्यूब चालवायचं म्हटलं तर त्यासाठी एक चांगला कंटेंट असणं आणि तो पण म्हणजे असं दररोज आपला व्हिडिओ येण्यासाठी काहीतरी कंटेंट शोधावाच लागतो. तरच आपल्याला व्हिडिओ दुसऱ्या दिवशी आपला व्हिडिओ पोहोचतो. आणि त्यासाठी म्हणजे काय म्हणतो आपण 24 तास त्याच विचारात राहतो आपण. जर एखादा म्हणजे आता यूट्यूब म्हणजे कंटिन्यू करायचं असं मी जर डिसिजन घेतले मला आता कंटिन्यू व्हिडिओ टाकायच्यात बरं का 2-3 दिवस, तर मग त्यामध्ये असं होतं का आपलं माइंड सगळं त्याच गोष्टी शोधत राहतं. मी इथे शूट करू शकते बरं का, तिथे शूट करू शकते बरं का, ते असंच होतं. आणि त्या कारणाने मग आपली झोप पण लेट होते आणि त्यात त्याच्यामुळं तर आता म्हणजे दिवसभर आमचा कुठे जातो तो पण कळत नाही आणि संध्याकाळचं पण तिला झोपी लावूस्तोवर म्हणजे ती 11 11:30 होतात कधी कधी म्हणजे त्यांचा कॉल वगैरे त्याच्यामध्येच. तर एवढा सगळा टाईम पकडून म्हणजे 11 ते 11:30 होतात. मग त्यानंतर ती झोपल्यानंतरच मला निवांत झोप येते आणि त्यात सकाळचं पण ती लवकर उठते म्हणजे म्हणजे टायमाच म्हणजे झोपेचं एक हे झालं होतं. तर ते सगळं डोक्यात धरून मग मी म्हटलं होतं की थोड्या दिवस आपण स्टॉप घेऊयात, त्यानंतर पाऊस झालं कंटिन्यू तर करू, नाही तर मग स्टॉपच करून टाकायचं यूट्यूब. पण असं काय झालं काही दिवसापूर्वी म्हणजे की हे पण मला कधी कधी आठवण करून देत राहतात की तुला व्हिडिओ बनवायचे होते ना. म्हणजे कधी कधी असं होतं ना की आपण बोलता बोलता म्हणतोच ना आजचा दिवस लई बोर गेला किंवा आज खूप बोर झालं, कारण की आमचं काम आवडतं. आता दोघी जणी असल्यामुळे आमचं काम वगैरे लवकर आवडतं सकाळीच. स्वयंपाक तर आमचा 8 ते 8:30लाच होतो. त्यानंतर काय बाकीचं सगळं कपडे वगैरे धुवून मग ते सगळं 11 11:30 वाजेपर्यंत आमचं जेवण वगैरे होतं सगळ्यांचं. मग त्यानंतर करणार का आणि इव्हिनिंगला बाकीचे काम स्टार्ट होतात म्हणजे दिवसभरचे भांडे वगैरे म्हणा, काही जे काही छोटे मोठे कामं असतील ते सगळे 4 वाजता चालू होतात चहा वगैरे. तर मग तोपर्यंत दिवसभर पण असंच म्हणजे काय होतं तिच्यामुळं मग इथे काही झोपत नाही. त्यामुळे मग मला काय बोर होतं. ती जरी झोपली तरी शांत राहावं लागतं. म्हणजे माहोल थोडा शांतच ठेवावा लागतो तिला झोपायचं म्हटलं तरी. तर म्हणजे तिचं कसं आहे थोडासा कशाचा जरी आवाज आला किंवा साईडनी पण आता रस्ता आहे तर त्याच्यामुळे थोडा जरी कशाचा आवाज आला ती उठणार. आता पण व्हिडिओ बनवत होते तर लगेच माझा आवाज आला बोलण्याचा, तर लगेच ती उठली. तर मग असं होतं. तर मग असं वाटतं की मग आपल्यामुळं मग थोडंसं आपणच म्हणजे नंतरून पण बनवता येतील. काही एवढी घाई नाही आहे यूट्यूबच्या व्हिडिओ म्हणजे नाही का यूट्यूब चालवण्याची पण. जेव्हा ती थोडीशी मोठी होईल तेव्हा चालू असं डिसिजन चाललं होतं माझं, असं ठरवलं होतं. तर एकीकडून असं पण वाटतं की तसाच म्हणजे इतर वेळेस पण तसाच टाईम जातो पण आपला बराचसा असा टाईमपास होतोच. तर मग तेवढ्या टायमात काय होईना मग म्हणजे कंटाळा करत बसण्यापेक्षा तेवढ्या व्हिडिओ बनवले तरी एक छान वाटतं. एक व्हिडिओ बनवल्यावर त्याच्यावर चांगले असे व्ह्यूज आल्यानंतर एक वेगळाच आनंद असतो. आणि व्हिडिओ वगैरे बनवायला मला आवडतात. तर म्हणजे मला एकदम म्हणजे थोडेसे जरी व्ह्यूज आले एक तासभरात 100 जरी क्रॉस झालं तरी पण एक वेगळाच आनंद असतो आणि त्या आनंद म्हणजे म्हणजे पूर्णच दिवस छान जातो त्याच्यानंतरचा टायमिंग पण. त्याच्यामुळं मग एकीकडून असा पण विचार येतो. त्यामुळे मला ते कधी कधी ते पण आठवण करून देत राहतात की व्हिडिओ बनवायचा, मग बोर होतंय तर नाही का काहीतरी करत राहायचं. मग त्याच्यामध्ये टाईम गेल्यावर म्हणजे कसं टाईम थोडासा पास होऊन जातो. तर म्हणलं मग ते एक तर आणि बरेचसे जण पण म्हणतात नाही का असं कुठं जर बाहेर जर गेलं तर बरेचसे असे सबस्क्रायबर पण भेटतात आणि माझे काही एवढे सबस्क्रायबर नाहीत बरं का. तरी आपले 800च आहेत, 800 सबस्क्रायबर झालेत. पण तरी पण जे असं हे लागलं म्हणजे असं माझे कंटिन्यू पण व्हिडिओ नसतात. पण या अगोदर मी कंटिन्युटी पण ठेवलेली आहे 1-2 वेळा. तर त्यामुळं मग सगळ्यांना एक असं हे वाटतं की हा ही बनवायला पाहिजे, छान व्हिडिओ बनवते वगैरे. आणि जे आपल्या ओळखीचे असतात त्यांना आपल्याला पाहायला पण आवडतं.
की हा चला आपल्यातलं पण कोणीतरी काहीतरी करतंय, आणि एक ते मोटिवेट करत राहतात. जरी कधीतरी कॉल झाला आमचं म्हणजे 3-4 महिन्यातून फ्रेंड्समधून पण बरेचसे जण मला मोटिवेट करत राहतात, की याचे व्लॉग नाही आले किंवा व्लॉग बनवत जा, तुला चांगला रिस्पॉन्स वगैरे आहे. तर मग ते पण असं कधीतरी म्हणजे असं डोक्यात जर घेतलं तर असं वाटतं की खरंच मी खूप मेहनत केली. आणि त्या दिवशी मला तसं वाटलं, म्हणजे मी एवढ्या सगळ्यांचं ऐकून घेतलं आणि त्यानंतर मग मला असं वाटलं का जेव्हा मी यूट्यूबमधलं मी तुम्हाला जसं की मी आता चेक केलं माझं चॅनल, की पहिल्यांदा किती व्ह्यूज वगैरे होते, किंवा मी त्यासाठी म्हणजे कंटेंट वगैरे पण रीड करून थोडे थोडे व्हिडिओज पण मी माझे पाहिले. तर त्याच्यामध्ये कसं की मला असं वाटलं की हा खरंच मी एवढ्या सगळे व्हिडिओ किंवा कंटेंट गोळा करण्यासाठी पण मेहनत केली. ते व्हिडिओ पूर्ण तुमच्यापर्यंत टाकण्यापर्यंत मी खूप मेहनत केलेली आहे. तर का नाही अजून थोडीफार जरी केली आणखीन, तर माझे चांगले व्हिडिओज जसे माझ्या माइंडमध्ये आहेत तसे आत्तापर्यंत तरी थोडे थोडे म्हणजे काय म्हणते माझ्या जे डोक्यामध्ये आहे, जशा प्रकारचे व्हिडिओ आपले पाहिजेत किंवा मला जशा प्रकारचे व्हिडिओ सूट होतात तसे तरी माझे अजून बनत नाहीत. का काय माहिती, काय की कॅमेरा ऑन केला का मी एकदम थोडंसं माझा इतर वेळेस आपण कसं फ्रेंडली आपण बोलतो वगैरे, तर थोडासा माझा आवाज कमी होईल किंवा माझा तेवढा फ्रेंडलीनेस माझ्या लॉगिंगमध्ये अजून दिसत नाही आहे. का तर ते काय होतं, स्टार्टिंगला ठीक आहे हे सगळं, जेव्हा मी स्टार्ट केलं तेव्हा. पण त्यानंतर पण आता बरेचसे दिवस झाले, आता आपल्या चॅनल 1 वर्ष पण होऊन गेले तसं पाहायला गेलं तर. पण कंटिन्युटी नाही ठेवल्यामुळं मग ह्या सगळ्या गोष्टी अजून पण होतात. आणि सारखं म्हणजे मध्ये स्टॉप घेऊन पुन्हा स्टार्ट करणं, परत स्टॉप करून मग ते असं वाटतं. त्यापेक्षा मग एकतर बंद केलेलं ठीक, नाही ते एकतर मग चांगलं म्हणजे कंटिन्यू व्हिडिओ आलेलेच ठीक आहे. कोणतं तरी एक डिसिजन घेऊया. तर मग चाललं होतं, एक तर मागं तर असा डिसिजन घेतला होता मी की श्रीषा थोडीशी मोठी होऊस तर म्हणजे वर्ष 1.5 वर्षाची होईपर्यंत तर लॉग स्टार्टच नाही करायचे. मग तोपर्यंत पण आपण पण निवांत राहू, कारण त्या लॉगच्या नादात म्हणजे स्वतःकडे पण लक्ष देत नाही किंवा खाण्यापिण्याचं नाही, म्हणजे एक लोडच राहतो तो एक एक म्हणजे असं कंटेंट आपण, मी तुम्हाला जसं म्हटलं मागाशी की आपण एखादं कंटेंट असं शोधत राहतो की आता उद्या काय टाकणार आपण, आज तर झालं उद्याचं काय करणार. तर मग उद्या लगेच गॅप पडतो, म्हणजे दिवस उरला की मग लगेच आज काय टाकायलाच नाही मेन, तर त्यामुळे लगेच स्टॉप व्हिडिओ. मग एक दिवस स्टॉप केला, दुसऱ्या दिवशी स्टॉप, 2-3 दिवस माझे व्हिडिओच येत नाही. याच्या अगोदरही तुम्ही पाहिलं असेल बऱ्याच वेळा असं झालेलं आहे. तर मग त्यामुळे असं वाटायचं एकतर चाललं तर दररोजचा व्हिडिओ पडला पाहिजे, नाही तर मग म्हणजे आपण स्टॉप केलेलंच बरं असं वाटत होतं. का तर काय होतं ना की पाहणाऱ्यांचं म्हणजे तुमचं पण व्ह्युअर्स जे असतात, आपले जे ऑडियन्स आहेत त्यांना पण कंटिन्युटी ठेवल्यानंतर एक छान वाटतं की हा दररोज येतात, ते पण आपल्या लॉगचा त्या टायमिंगला वेट करतात. हा या टायमिंगला त्याचा लॉग येत असतो, मग आपण थांबलं तर ठीक आहे. मग एक दिवस टाकले, आठवडाभर नाही टाकले, 4-5 दिवस नाही टाकले, तर मग ती एक चॅनलला पण काहीच हे नाही राहत, मला असं वाटतं मिनिंग पण नाही राहत. एक ब्लॉगर पण म्हणजे असं ब्लॉगर म्हटल्यावरती मग एक डेली जे काय आहे ते ॲज इट इज शेअर करणं हे ब्लॉगरचं काम असतं. मग त्यामुळं म्हटलं की चला आता चांगला कंटेंट असो किंवा नसो, पण एकदा एक परत पुन्हा एकदा थोडंसं मोटिवेशन होऊन मी व्हिडिओला स्टार्ट करणार आहे. तर आय होप की तुमच्याकडून मला चांगला सपोर्ट पण भेटेल. आणि कसं आता इथून पुढचे जे ब्लॉग येणार आहेत तर ते मला थोडंसं काय म्हणतात, पहिल्यापेक्षा पण टाईम थोडासा मॅनेज करूनच हे करावे लागतील. कारण की हिला पाहून म्हणजे बरंचसं थोडंसं हेच वाटतं कधी कधी की मी जास्तच हे करते काय, कारण की तिचं एवढं जास्त पण त्रास वगैरे देत नाही ती. बट असं आहे की आता लहान मुलांचं कसं आहे, ती थोडीशी असे लई हे काय म्हणता येईल, असं एका जागेवर शांत नाही बसू शकत ती, असं लईच हे ओढ ते ओढ काही पण दिसलं लईच तोंडात घाल असं असतं तिचं. त्याच्यामुळं असं वाटतं की व्हिडिओपेक्षा तिचं महत्त्वाचं आहे. तर तरी पण मी तुम्हाला जसं म्हणजे अगोदर एकदा म्हटलं होतं म्हणजे की म्हणजे यूट्यूब बंद करायचं वगैरे असं मी शेअर केलं होतं. तर खरंच तेव्हा खूप असं मॉरल डाऊन झालं होतं की व्हिडिओज बनवायचे नाहीत, कारण की इतकी सारी मेहनत करून पण आपल्याला काही व्ह्यूज वगैरे येत नाहीत. आणि म्हणजे असे कमेंट पण येत नाहीत, लाईक्स पण कमी असतात. लाईक येतात बऱ्यापैकी, मला असं 15-16 लाईक असतात, माझ्यासाठी त्या पण खूप आहेत. आणि कारण की आपलं चॅनल इतके टाईम पण नाही झालेला आणि नाही मी तेवढी कंटिन्युटी पण ठेवत, पण तरी बऱ्यापैकी व्ह्यूज येतात, बऱ्यापैकी कमेंट्स लाईक पण येतात, म्हणजे छोट्या का व्हायला पण एक काय म्हणतात ना, आणखीन असं मोटिवेट व्हायला. कारण की आता तसं पाहायला गेलं तर 1 वर्ष होऊन गेले चॅनलला, तर मग हे सगळे प्रॉब्लेम कशामुळे, मी कंटिन्युटी नाही ठेवली त्यामुळं होतात.
आणि जर मी कंटिन्युटी जर ठेवली असती तर आणखीन आपली सबस्क्रायबर फॅमिली इतके दिवसात खूप जास्त झाली असती आणि तेवढेच लाईक कमेंट्स पण आले असते. पण तेच काय म्हणतात असे व्ह्यूवर्स कमी आहेत, त्यामुळं मग एवढ्या कमेंट लाईक येणं तर ठीकच आहे मला असं वाटते. आणि जर मी आणखीन थोडीशी जरी मेहनत घेतली आणखी तर मला असं वाटतं ह्याच्यामध्ये पण चेंज होईल आणि तुम्ही पण मला चांगलं सपोर्ट करतात. तर एवढंच मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. आणि कसं कम्युनिटी पोस्ट वगैरे टाकायची मला अजून थोडीशी म्हणजे माइंडमध्ये येतच नाही, ते लक्षात पण येत नाही की मला इतके दिवस तुमच्यासोबत ती म्हणजे एखादी पोस्ट वगैरे टाकून मी तुम्हाला शेअर करायला पाहिजे होतं की इथून पुढे आपले व्हिडिओ येणार नाहीत म्हणून. पण काय झालं ना की एखादी गोष्ट जर म्हणजे असं वाटतं ना की आज मी म्हणते की आता मला यूट्यूब चालवायचं नाही आहे आणि त्यानंतर मग मी जर समजा माझा जर मूड चेंज झाला आणि मी जर म्हटलं जर मला वाटलं मला व्हिडिओ जर बनवायचे तर मग जर नाही टाकणार म्हटल्यानंतर मग असं वाटतंच ना थोडंसं की इतके आपण कष्टाने आपण सबस्क्रायबर कमवलेत आणि त्यानंतर कमी तर होणार नाही. तिकडून पण एक भीती वाटते की आपण कंटिन्यू नाही करणार. पण तरी पण एक कारण की माझा एक फिक्स डिसिजन तर अजून पण नाही आहे का मी इथून पुढं कंटिन्यू करीन म्हणून का काय. त्यामुळं मग मी ते पण शेअर नाही केलं. म्हणून मी म्हटलं की चला जर वाटलं नंतरहून जर आपल्या सगळं मॅनेज झालं तर म्हणजे स्त्रीशाला पाहून जर सगळं काही मॅनेज होत असेल तर मग यूट्यूब चालवायला काही प्रॉब्लेम नाही. आणि असं त्यांचं पण म्हणणं येत असतं की तसंच बसण्यापेक्षा मग काय होतं की इतर वेळेस जर ती जर झोपलेली असते तर शांतता ठेवावी लागते. मग आपण म्हणजे काय होतं ती झोपलेली असते मग आपण कोणते ना कोणते विचार आपल्या माइंडमध्ये चालूच असतात. मग त्याच्यामुळं आपल्यामध्ये कधी कधी असं होतं बोर होतं किंवा निगेटिव्ह विचार जास्त वाढतात, पॉझिटिव्ह कमी होते. आणि तेच जर आपलं जर बोलणं वगैरे जर आपण कुणासोबत जर शेअर करत राहिलो तर असं बोलणं वगैरे तर होतच राहतं. पण एक काय म्हणतो ना आपण जर एक म्हणजे बिझी जर ठेवलं ना तर थोडक्यात आपलं विचार करायला पण आपल्याला टाईम भेटत नाही मला असं वाटतं. आणि त्यामुळं मग आपल्याला जास्त काय आपल्या माइंडमध्ये निगेटिव्ह विचार पण येत नाही आणि आपण एनर्जेटिक पण फील करतो काही ना काही करत असल्या. तर तसंच म्हटलं की बऱ्याचशा गोष्टी आहेत माझ्याकडे आत्तापर्यंत मी ज्या शिकून घेतल्यात की मी तुमच्यासोबत एक शेअर करू शकते आणि त्या तुम्हाला आवडतील पण. कारण की तुम्ही या अगोदरच्या माझ्या बऱ्याचशा व्हिडिओ पाहिले असतील डोळ्या जेवणाच्या अगोदरच्या सगळ्या क्रिएटिव्हिटीज केल्या तर तेव्हा पण मी खूप म्हणजे माझं काय म्हणतात ना माझे पाय वगैरे बरेचसे सुजले होते. पण तेव्हा मी खूप मेहनत घेतली होती आणि मला सगळेजण मला त्या गोष्टी म्हणजे त्या व्हिडिओवरून मला बरेचसे जण कधी कधी बोलतात की तू तेव्हाच किती मेहनत घेतली होती, तू खूप डोकं लावलं होतं, किती म्हणजे एकदम हे करत होती सगळं जिद्दीने. तर मग आता पण त्याच जिद्दीने तू सगळे व्हिडिओ वगैरे बनव. आणि म्हणजे बऱ्याचशा काही गोष्टी आहेत, नॉलेज आहे की मला असं वाटतं की मी शेअर करायला पण पाहिजे व्हिडिओ थ्रू. ते करू शकते मी. आणि बरेचसे आर्ट वगैरे आहेत जे आपण शिकून घेतलेले असतात किंवा जे म्हणजे लहानपणापासून आवड असल्यामुळे सगळ्या गोष्टींची तर बऱ्यापैकी गोष्टी येतातही मला. तर त्यामुळे मग व्हिडिओ थ्रू आपण शेअर पण करू शकतो आणि तुमच्याकडून बऱ्याचशा गोष्टी मला शिकायला भेटतील. आहे हो की इथून पुढे जर मी कंटिन्यू केलं ब्लॉगिंगला तर होऊ शकतं ते पण. तर असंच मला असं वाटतं की तुम्ही मला म्हणजे असं सपोर्ट कराल इथून पुढं तरी. आणि काही नाही तर कमेंट्स पण जरी नसल्या करायच्या तर एक लाईक करत जा व्हिडिओला. जेणेकरून मग काय होतं की लाईक्स जर केल्या तर असं वाटतं ना की समोरच्याला आपला व्हिडिओ जो आपण बनवतोय तर तो आवडण्यासारखा आहे. नाही तर मग असं वाटतं की आपण उगाचच बनवतोय किंवा बाकीच्यांना म्हणजे आवडतात की नाही आवडत व्हिडिओ असं पण होतं. म्हणजे आवड म्हणजे की म्हणजे काय म्हणतात असं थोडक्यात असं की आवडण्यासारखं आहे की नाही व्हिडिओ की आपण उगाचच बनवतोय. कारण की कधी कधी असं होतं ना आपण यूट्यूबवरती बऱ्याचशा कधी कधी व्हिडिओज पाहतो की त्याच्यातून कधी कधी म्हणजे व्हिडिओ पाहिल्यानंतर काही व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला छान वाटतं, तर काही व्हिडिओ पाहिल्यानंतर तितकंच पुन्हा बोर पण होतं की काही बकवास व्हिडिओ बनवतात असं पण होतं. की तसं नको वाटायला का असं मलाच वाटतं तर वैयक्तिक. तर त्यामुळे मग असं नको वाटायला म्हणजे त्यासाठी तर व्हिडिओ जर छान असेल तरच व्हिडिओला एक लाईक करत जा जेणेकरून मग मी पण आणखी मोटिवेट होईल आणि व्हिडिओ बनायला एक हे वाटतं की बनवायला पाहिजे म्हणून. तर बस एवढंच तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. तर आता इथून पुढे मी कंटिन्यू व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न जरूर करत आणि आय होप तुम्हीच मला सगळेजण सपोर्ट करताल. तर चला अशाच एका व्हिडिओमध्ये भेटूयात आता उद्याच्या व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.